आमचा विचार स्वार्थी आहे. आम्ही स्वार्थ बघतो, आम्ही समाजसेवा करत नाही. माझ्या पुढच्या पिढीला स्वच्छ श्वास घेता आला पाहिजे. आमचा उद्देशच तो आहे की साताऱ्यात 2 लाख लोकसंख्या आहे, तर त्यातल्या किमान 50% लोकांनी पुढील 10 वर्षात एक तरी झाड लावा. राजपथावरची झाडं तुटल्यानंतर ज्या वेदना त्यांना ज्या आतून होताना आम्हाला जाणवतात, शब्दातून कळत नाही पण जाणवतं, त्या मुक असतात की कसे व्यापारी झाडं तोडतात, काय काय कारण आहे. तर आपल्याला आतापर्यंत वाटत होतं की सातारा सुजलाम सुफलाम तर आहेच, पण निसर्ग संपन्न आहे, स्वच्छ हवा आहे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. सातारचं जी हवा आहे ती भयंकर प्रदूषित झालेली आहे आणि प्रदूषणाचे जे मापदंड आहेत त्याच्यात चौपट झालेले आहे. म्हणजे थोड्या दिवसात संपूर्ण सातारा हा त्या धोक्याच्या पातळीच्या वर. तुमच्या धनशक्तीपेक्षा श्रमशक्तीनं आतापर्यंत खूप मोठं काम केलंय. मागच्या 3-3.5 महिन्यामध्ये जवळपास 5,000 लोकांचं श्रमदान सहज झालं असेल. आणि अनेक लोक, अनेक सिनियर सिटीजन जाताना खांद्यावर हात टाकायचे, म्हणायचे लहानपणी अजिंक्यतारा बघितला होता, त्याच्यानंतर तुझ्यामुळे मी आत्ता अजिंक्यतारावर गेलो. म्हणजे बाहेर गेला तर उंच इमारती बघायची असली की आपण मुंबईला जातो, मॉल बघायचे असले तर आपण पुण्याला जातो, पण सुट्टीच्या दिवशी निसर्गात फिरायचं असले की आपण साताऱ्याला जातो. तो निसर्ग ती ओळख आपल्याला गमवायची नाही. वणवा लावणारा जो आहे तो जर सापडला ना तर ठोका. तुमच्यावरती काय केस झाली ना तर आपण लढू, मी आहे तुमच्या बाजूला. आणि आमचा हा उपक्रम आपला हा उपक्रम करायचा आहे. बरोबर. त्यासाठी लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. नमस्कार मंडळी, आपल्या मॅड स्पिरिट टॉक्स वरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये जे गेस्ट आलेले आहेत ते गेस्ट साधे सुधे माणसं नाहीयेत, तर त्यांनी सातारमध्ये चळवळ चालू केली. आणि चळवळ कोणती, तर ती कोणती एखाद्या राजकीय कारणासाठी, एखाद्या वैयक्तिक स्वार्थासाठी चळवळ नाही सुरू केली, तर त्यांनी समस्त सातारकरांचा विचार करून सातारा हरित कसा होईल, साताऱ्यामध्ये झाडं कशी वाढतील यासाठी चळवळ सुरू केली. त्या चळवळीचं नाव म्हणजे हरित सातारा चळवळ. आणि या चळवळीचे 2 खंदे कार्यकर्ते, त्यामधले एक कन्हैयालाल राजपुरोहित सर आणि दुसरे शैलेंद्र पाटील सर आजच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये आलेले आहेत. तर तुम्हा दोघांचंही या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे कुठून डोक्यात आलं की अरे आपण हे करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे करायला पाहिजे, हे कधी जाणवलं? हरित सातारा नावाचा एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप होता व्हॉट्सअप 2015 पासून. हा अजूनही व्हॉट्सअप ग्रुप आहे. कुठेही संस्था रजिस्ट्रेशन या काही भानगडीत पडण्यात, अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी या कुठल्याही भानगडीत आम्ही पडलो नाही. सगळे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते. हा ग्रुप ऍक्टिव्ह होता, पण एका मर्यादित स्वरूपामध्ये आम्ही काम करत होतो. कन्हैयालाल राजपुरोहित यामध्ये आल्यानंतर ते असं म्हणाले की आपण फक्त अवेअरनेस या लेवलवरती काम न करता पुढे जाऊन थोडी कृती करूया. मग आम्ही 2017 नंतर 18 नंतर कृतीशील झालो. ही कृती मग हळूहळू अशी वाढत गेली. नवीन लोक जोडत गेले, तरुण लोक जोडत गेले, सगळ्या पद्धतीचे. रिटायर्ड लोक जसे तरुण पण आपल्या या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. आणि हा दिवसेंदिवस पसारा वाढतोय. आम्ही म्हणतोय की हा शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये चालावा, आम्हालाच काहीतरी एक मोठी संस्था करायची असं काही नाहीये. शाहूपुरीमध्ये 20-25 जणांचा ग्रुप आता हरित सातारा बघून ते म्हणते आम्ही पण हरित सातारा, आम्ही पण काहीतरी करतो, ते झाले. आम्हाला असं वाटतं की शहराच्या वेगवेगळ्या पॅकेटमध्ये असे जर ग्रुप तिथले स्थानिकांचे तयार झाले, प्रत्येकानं आपापले बुरुज सांभाळावेत, किल्ला अभेद राहतो. खरे, पण हे सातारमध्ये सध्या बुरुज कुठं आहेत? आत्ता तरी आम्ही अजिंक्यताऱ्यावरती आणि शाहूपुरीमध्ये या 2 ठिकाणी आम्ही चालवतोय. शाहूपुरीत एक 30-35 मुलं आहेत. ओके. इथं किल्ल्यावरती आम्ही 30-35 सहज आहोत. ओके. आणि आमची इथली स्ट्रेंथ चांगली आहे. म्हणजे आम्ही थोडंसं जानेवारीपासून काम करत असल्यामुळं आता आम्हाला थोडंसं सुलभ जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात आम्ही आता प्रयत्न करतोय की चला 1-2 ठिकाणी मार्गाला लागलं, आता थोडं बाकीच्या जागेवरती एक्सपान्शनचा प्लॅन चाललाय. तर ते होईल. लगेच आम्हाला गडबड नाहीये किंवा एका दिवसात मोठं नाही व्हायचं. शहर हरित व्हायला थोडा वेळ लागणारच. पण आता जी झाडं आपण लावतो किंवा त्या झाडांना पाणी देतो, म्हणजे आपल्या घरात एखादं पेट जरी असेल तरी आपली त्याच्यासोबत एक अटॅचमेंट होऊन जाते. तसं या झाडांबद्दल अटॅचमेंट होते का? किंवा माझ्यामध्ये एक शास्त्रज्ञ होते जगदीश चंद्र बोस आय गेस, की ज्यांनी झाडाला सुद्धा वेदना होतात हे प्रूव्ह करून दाखवलेलं होतं.
तर असं कधी जाणवलं का तुम्ही झाडासोबत असताना, कनेक्ट कधी वाटलं का? आम्हाला कनेक्ट तो जाणवतो, राजपुरोहितांना विशेषतः तो कनेक्ट जाणवतो. राजपथावरची झाडं तुटल्यानंतर ज्या वेदना त्यांना ज्या आतून होताना आम्हाला जाणवतात, शब्दातून कळत नाही पण जाणवतं, त्या मुक असतात की कसे व्यापारी झाडं तोडतात, काय काय कारण आहे. म्हणजे ती झाडं लावावीत नगरपालिकेनं, यासाठी राजपुरोहितांनी खूप पाठपुरावा केला. तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यावसायिकांनी ती जगवावीत म्हणून खूप प्रयत्न केला. लॉकडाऊन मध्ये खूप चांगली झाडं आली होती, पण नंतरच्या काळामध्ये थोडीशी कमानी हौदापासून पुढं किंवा अगदी देवी चौकापासून पुढं म्हणा काही प्रमाणामध्ये त्यात तूट झालेली आहे. तर हे जाणवतं, वेदना होतात. म्हणजे एखाद्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर किंवा ते झाड कसं सुकेल यासाठी प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या ट्रिक आहेत त्या ट्रिक ज्या वेळेला लोक वापरतात तर त्यावेळेला नक्की जाताना वेदना होतात, ते झाडाला होतात, तशाच आम्हाला पण जाणवतात की. आणि संवेदनशील माणूस आहे हा, त्यांना पण त्या वेदना त्यांना होतात हे आम्हाला कळतं की नाही, ही तळमळ आहे ना ती प्रत्येक गोष्ट सांगायलाच पाहिजे असं काही नाही, आपल्याला फक्त देहबोलीवरून कळतं. सर तुम्हाला विचारायचंय की या चळवळीमध्ये आपण म्हणजे राजपुरोहित हे सातारमध्ये असं नाव आहे, म्हणजे सातारा जिल्ह्यात असेल, त्याच्या बाहेरचं मला जास्त माहिती नाहीये, पण की ज्या नावाला ओळख सांगायची गरज नाहीये. एक माझ्यामध्ये ह्याचा शेअर होता, त्याचं एक थोडक्यात म्हणणं होतं की अरे मला माझी ओळख करून द्यावी लागते का, असं राजपुरोहितांचं नाहीये. तुम्ही कुठेही जावा तुम्हाला ओळखणारे तुमचे फॅन्स आहेत खाद्यपदार्थांचे, आणि इतकं सगळं आपलं छान चाललेलं असतं व्यावसायिक बाजूमध्ये, तरी आपण या फील्डमध्ये येतो, नुसतं येऊन राहत नाही तर त्यात एक ऍक्टिव्ह पर्सन म्हणून काम करत असतो. हे कसं काय शक्य झालं, याच्या मागे विचार काय होता पहिल्यांदा? याच्या मागे विचारपेक्षा आवड. माझ्या वडिलांनाही डोंगरांमध्ये फिरायची आवड आहे, हिमालयात ट्रेकिंगला जातात. ओके. गेले 25 वर्ष मी अजिंक्यताऱ्यावरती व्यायामाला जातो. आमचा अजिंक्यतारा मित्रमंडळ म्हणून एक ग्रुप आहे, आणि आम्ही कॉलेजला असताना अजिंक्यताऱ्यावरती वृक्षारोपण केलं होतं. आम्ही तिथे जाऊन तळ्यातलं पाणी काढून झाडांना पाणी घालायचो. आणि हे करत असताना आम्हाला दिसलं की जास्त लोकसहभाग होत नाहीये. पण शैलेंद्र पाटील सकाळमध्ये असताना त्यांनी वरती तळी बांधणे, पर्यावरण तिथलं जपण्याच्या दृष्टीने झाडं लावणे, ह्याचा उपक्रम सकाळ ग्रुपनी राबवला होता. तो वर्षापेक्षा जास्त चालला होता. आणि त्या ग्रुपच्या वेळेला आम्ही रोज फिरायला जायचो, यांची तिथं कामाला येणारी माणसं दिसायची, त्यांचं काम दिसायचं. तर ज्या लोकांना आम्ही कधी वर आणायला परावर्त करू शकलो नाही, ती माणसं मात्र रोज यायची आणि रोज झाडांची काळजी घ्यायची. आणि त्यांचा उपक्रम संपल्यानंतरही ती लोक तिथंच यायला लागली. हे जाणवलं की माध्यम बरोबर असेल तर काम नक्की चांगलं होतं, आणि माध्यमाच्या आकर्षणाने लोक येतात. म्हणून मी यांच्या मागे लागून की आपल्याला कास्टची स्वच्छता करायची आहे, ओके, आपल्याला पर्यावरणाचा ग्रुप मोठा करायचा आहे, आणि तुम्ही त्याच्यात लीड घ्या. यांनी आमचं म्हणजे वर्षभर मला पाठपुरवठा करावा लागला, पण सकाळ ग्रुपने कास्ट स्वच्छता मोहीम राबवायचे ठरवलं. आणि जिथे आम्ही जास्तीत जास्त 20-25 गोळा करू शकत होतो, तिथे यांनी 3000 माणसं कासला आम्ही दाखवली. आणि तेव्हापासून, आणि पर्यावरण हे मी व्यापारी असला किंवा नागरिक असला तरी ऑक्सिजन सगळ्यांनाच लागतो, सावली सगळ्यांनाच पाहिजे. प्रदूषण वाढलं तर त्रास सगळ्यांनाच होतो. मग ज्या गावात आपण राहतो, ज्या गावात आपण जगणार आहे, त्या गावासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रत्येकाने केलंच पाहिजे. त्या भावनेतून आम्ही ही चळवळ सुरू केली. सर जे म्हणाले उपक्रम एक सकाळ ग्रुपने चालू केला होता, तो उपक्रम काय होता? 2013 मध्ये अजिंक्यताऱ्याच्या स्वच्छतेचा उपक्रम आम्ही राबवला होता, 1 जानेवारी 2013. आणि त्या उपक्रमाची सुरुवात ज्या वेळेला शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला साफसफाई एवढ्या पुरता तो मर्यादित होता, पण नंतर त्याचा रिस्पॉन्स वाढायला लागला. आम्ही एक छोटीशी बातमी केली होती की किल्ल्याच्या दुर्दशेकडे कोणच लक्ष देईना, अशी बातमी होती माझी 1 जानेवारी 2013. अगदी मला ठळक जाणवते, एक नवीन वर्षासाठी कुणीतरी काहीतरी करा असं आव्हान त्यामध्ये होतं. एक 5 जानेवारीला साधारणपणे आपले यशवंत पाटणे सरांचे पिताजी पाटणे सर आणि काही मंडळी 4-5 मंडळी ऑफिसमध्ये आली. कुणीतरी काहीतरी करा, कुणीतरी काहीतरी करा तुम्ही म्हणताय, तुम्ही सुचवताय ते चांगलं आहे, पण कुणीतरी कशाला करा, तुम्हीच करा की, आम्ही तुमच्या बरोबर आहे. मग तिथं तो पहिलाच ठिणगी तिथं पडली. मग दुसऱ्या दिवशी आम्ही किल्ल्याच्या गेटवरती सकाळी 8 वाजता मीटिंग घेतली. ते ऑफिसमध्ये आलेले 5 जण होतो.
दुसऱ्या दिवशी किल्ल्याच्या दारात मिटिंग घेतली, तिथं 14 जण झालो त्या मिटिंगला. 14 जण पण म्हटली बाबा छान आहे, आपण काहीतरी करूया. आणि मग ते हळूहळू हळूहळू वाढत 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 म्हणजे एका रविवारी तर 800-1000 लोक श्रमदानाला असायचे साताऱ्यामधून. म्हणजे आणि अनेक लोक, अनेक सिनियर सिटीजन जाताना खांद्यावर हात टाकायचे आणि म्हणायचे लहानपणी अजिंक्यतारा बघितला होता, त्याच्यानंतर तुझ्यामुळे आम्ही आत्ता अजिंक्यताऱ्यावर गेलो. किल्ल्याच्या पायथ्याशी 2-2.5 किलोमीटरवर राहणारा माणूस नंतर प्रपंचामध्ये इतका अडकला की तो किल्ल्यावर जाऊच शकला नाही. बरोबर. आणि दुर्दैवाने किल्ल्यावरती बघण्यासारखं पण काही नाही, त्यामुळे त्याचा काही दोष नाही. पण मग तो नंतर तो प्रतिसाद वाढत गेला, अनेक मंडळी आली, मग झाडं लावणं आलं, तिथं नाला बंडिंगची कामं झाली, सीसीटीची कामं झाली, तळ्यांच्या मजबूतीकरणाचं काम झालं. किल्ल्यावरती डिसेंबर नंतर प्यायला पाणी नाही. आपल्याला आजही माहिती आहे की किल्ला परिसरामध्ये बिबटा आणि अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. डिसेंबर नंतर ही सगळी तळी आटत होती, परंतु जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन तिथल्या तळ्यांचं सर्वेक्षण केलं. किल्ल्यावरती 9 तळी आहेत, 9 तळ्यांचं सर्वेक्षण केलं आणि त्यातल्या 2 तळ्यांच्या मजबूतीकरणाचा प्रस्ताव आमच्या हातात आणून दिला. म्हणजे हा प्रस्ताव आम्ही सुट्टीच्या दिवशी काम केलंय, आमचं श्रमदान आहे, आम्ही सरकारी नोकर नाही. मग तो प्रस्ताव उचलून आम्ही कलेक्टर साहेबांच्या हातात दिला. कलेक्टर साहेबांना आवडला आणि आज जी मंगळाई देवीकडे जाताना जी डावीकडे उजवीकडे साखळी 2 तळी आहेत, साखळी हे भरलं की खालचं भरतं. बरोबर. त्या तळ्यामध्ये आजही जूनच्या पावसापर्यंत पाणी साठतं, पाणी राहतं. झाडांना तेच पाणी घालायला आता उपयोग होतोय आणि वन्यजीवांना, ही जंगली जीव आहेत त्यांना पाणी प्यायला त्याचा चांगला उपयोग होतोय. तर रिस्पॉन्स वाढतोय. लोकांच्या हातामध्ये तुम्ही चांगला उपक्रम द्या, लोक करायला तयार. आपण म्हणतो नवीन पिढी आमच्या वेळेला काय होती, आताची पिढी काय नाही, पण तसं तुम्ही त्यांच्या हातात उपक्रमच देईना, तुम्ही द्या, ते तयार आहे. आणि आम्हाला ते नंतर काशच्या स्वच्छतेबाबत आम्ही बघितलं. 2017ला केलं, आम्ही 18ला केलं. आम्ही हरित साताराचा पुढाकार घेऊन आम्ही परत स्वतः केलं काशी स्वच्छतेचं. लोकमत बरोबर 1 वर्ष केलं. खूप 1000, 1,500 लोक कासला पदरचे पैसे खर्च करून, पेट्रोल खर्च करून 25 किलोमीटर येत होते, श्रमदान करत होते. सोबत काहीतरी खायला आणायचे, मग कोण म्हणायचं मी पोहे आणतो. एन्जॉयमेंट पण झाली आणि काम पण झालं. आज हजारो टन प्लास्टिक आम्ही या 3-4 वर्षामध्ये जे काशच्या पाण्यात जाणार होतो आणि पुढचे 1000 वर्ष ते नष्ट होणार नव्हतं, ते पाण्यात जाण्यापासून वाचलं. तर हे सगळं लोकसहभागाचं श्रेय, लोकांची ताकद आहे. म्हणजे आता थोडासा कासकडे प्रश्न केलाय म्हणून मला विचारायचं की एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळी कचरा निर्माण होतो, तो झालेला असतो ऑलरेडी, पण आपण तो गोळा करतो, कलेक्ट करतो, तर त्याची विल्हेवाट लगेच लावता येते का? किंवा त्याची प्रोसेस पण आपली ठरलेली असते का? तो तिथंच पडून राहतो परत सरकारी खात्याच्या फायलिंगसाठी? नाही, आम्ही त्या वेळेला काळजी घेतली. नगरपालिकेच्या माध्यमातून आणून आम्ही नगरपालिकेच्या कचरा डेपोवर आणला आणि त्यांच्याकडे नष्ट करायची यंत्रणा आहे. ओके. ते यंत्रणेमार्फतच आम्ही नष्ट केला. तो उचलून कुठेतरी डंप केला आणि परत तिथं कचरा गेला, असं नाही होत. आता सर तुम्ही म्हणलात की मी कॉलेजच्या दिवसांपासून किंवा त्याच्या आधीपासून अजिंक्य ताऱ्यावरती जातोय. मग म्हणजे आता तेव्हाचा अजिंक्य तारा आणि आत्ताचा बदललेला अजिंक्य तारा, तर याच्यामध्ये तुमच्या नजरेत काय बदल जाणवतात का? म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने असतील आणि साताराच्या दृष्टीने असतील, दोन्ही बाजूने मी विचारतोय की बाबा आमच्या वेळी सातारा असा होता, तो आता सातारा असा झाला. यात आपल्याला उणी नाही काढायची, पण थोड्याशा आठवणी काही आहेत का? नाही, म्हणजे पूर्वी जर तुम्ही अजिंक्य ताऱ्याकडे बघितलं असेल तर त्याला पण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, रस्ते नीट नव्हते. आता कॉन्क्रीटचा रोड झालाय, म्हणजे रस्ते चांगले झाले. बरोबर. पूर्वी अजिंक्य ताऱ्यावरती फक्त दसऱ्याला गर्दी असायची, दसऱ्याच्या दिवशीच लोक यायची. आता जर तुम्ही बघितलं तर रोज व्यायामाला लोक येतात. पहाटे 5ला जी सुरुवात होते, रात्री 10 पर्यंत व्यायामाला येणारी लोक आहेत. बरोबर. पूर्वी साताऱ्यात अजिंक्य ताऱ्यावरती टुरिस्ट म्हणून कुणी येत नव्हते. आता अजिंक्य ताऱ्यावरती टुरिस्ट भरपूर येतात. प्रत्येक शनिवार रविवारी तुम्हाला परगावावरून आलेली लोक अजिंक्य तारा बघायला येतात. ओके. शाळेच्या सहली आता अजिंक्य ताऱ्यावरती येतात. आणि पूर्वीपेक्षा अजिंक्य तारा म्हणजे आजच्या 25 वर्षापूर्वी झाडी जास्त नव्हती. तुम्हाला जर चुकून जुने फोटो बघायला मिळेल तर खरंच अजिंक्य ताऱ्यावरती झाडी नव्हती. पण आता अजिंक्य ताऱ्यावरती पूर्ण 4ही बाजूनी झाडी वाढायला लागली, वरती झाडी वाढलेली आहे. म्हणजे डॉक्टर अविनाश पोळ, डॉक्टर जगताप आहे, त्यांचा एक ग्रुप आहे जो गेले 20 वर्ष अजिंक्य ताऱ्यावरती वृक्षारोपणाचं काम करतोय.
बापरे. म्हणजे त्यांचं हे सातत्य आणि काम बघून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं. मी ऍक्च्युली एक्सपेक्ट करत होतो की त्यावेळी अजिंक्य ताऱ्यावरती खूप जास्त झाडी होती किंवा त्यावेळी सातारा खूप जास्त समतोल होता पर्यावरणाच्या दृष्टीनं, असं मला ऍक्च्युली उत्तराची अपेक्षा होती. पण अजिंक्य ताऱ्याच्या बाबतीत ते उलट घडलेलं. किल्ल्यावरती झाडी पूर्वी फार कमी होती, आता झाडी वाढली. पण किल्ल्यावरची झाडी वाढत असताना शहरातली झाडं कमी झाली, मग त्याच्यावरती कधी काय करावं असं वाटलं? आता आम्ही जे करतोय त्याचं कारणच ते की सातारा किल्ल्यावरून आम्ही नेहमी सातारा बघायचो, तर आम्हाला हळूहळू साताऱ्यातली इमारतींची संख्या वाढतीये आणि झाडी कमी होताना दिसते. आणि नवीन जो बांधकामाचा कायदा झाला त्या कायद्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, पूर्वी या कॉलनीमध्ये सुद्धा की 1 मजली घर असायचं, जास्तीत जास्त 2 मजली घर. आता FSI वाढवून मिळाला, आता मल्टी स्टोरी बिल्डिंग व्हायला लागले. म्हणजे 3 गुंठ्याच्या प्लॉटवरती पूर्वी 1 मजला असाय, तिथं आता 6 मजली इमारत उभी राहते. मग ते वरच्या गॅलरीला आंब्याचं झाड थटतंय, नारळाचं झाड थटतंय, म्हणून आता झाडी ह्या परिसरातली तुटायला सुरुवात झाली. आणि हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे दिवसेंदिवस. तर त्याची चाहूल किंवा हे पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, म्हणून आम्ही आता जास्त ऍक्टिव्ह झालो. याच्यामध्ये उन्हाळा, पाटील सर, उन्हाळा सुरू ज्यावेळी होतो त्याच्यानंतर डोंगरांकडे, आता मी राहतो डबेवाडी पोगरवाडी साईडला, तर मला सगळेच डोंगर दिसतात आणि एकही दिवस असा जात नाही की ज्या दिवशी मला डोंगरावरती आग लागलेली दिसत नाही. तर ज्यावेळी म्हणजे आता त्याच्या मागे काय लोकांचा विचार असतो हे आपल्याला नाहीच जाणून घ्यायचे, पण वनवा लागलाय हे समजल्यानंतर लोकांनी काय केलं पाहिजे? जर तिथे एखादा असेल की ज्याला वाटतंय आतमधून की अरे मी हे थांबवायला पाहिजे किंवा मी यासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर त्यावेळी पटकन कोणती सुविधा तिथपर्यंत पोहोचू शकते का? पोहोचू शकते. वन विभागाचा टोल नंबर आहे. ओके. वन विभागाच्या टोल नंबरला जर तुम्ही कॉल केला तर तातडीनं तिथं वन विभाग पोहोचू शकतो. फक्त तो फॉरेस्ट क्षेत्र असेल तर ते होतं, खाजगी क्षेत्र असेल तर मग अवघड पडते की मग कुठली यंत्रणा, ग्रामपंचायतीकडे ती यंत्रणा नसते आणि मग वन विभाग खाजगी क्षेत्रावरती कसं काम करणार? तर अशा वेळेला फक्त प्रॉब्लेम येतो की मग तिथं कोणच बघत नाही, कोणच लक्ष देत नाही आणि मग तो वनवा सुरुवातीला खाजगी क्षेत्रामध्ये लागतो आणि नंतर तो हळूहळू फॉरेस्टमध्ये पसरतो. आता साताऱ्यात म्हणजे अजिंक्य ताऱ्यावरती ज्यावेळी वनवा पसरतो त्यावेळी साधारणपणे पर्यावरणाचं काय ऱ्हास होतो? म्हणजे एका झाडावरती अवलंबून असणारे जे काही पक्षी असतील, त्यांच्यावरती अवलंबून असणारे प्राणी असतील, अशा दृष्टीने ह्याचा कधी अभ्यास झाला का? नाही, अभ्यास त्याचं जीवनचक्रच आहे ना. बरोबर. त्या झाडावरती पक्षापासून कीटकापर्यंत सगळे हे एकमेकावर अवलंबून असणारे घटक आहेत. बरोबर. ती जीवन साखळीच नष्ट होती ना वनवा लागल्यानंतर. त्यामुळे नुसतं तुम्ही फक्त एक झाड नाही मारत, तर ते अख्खं त्या जीवन साखळीमध्ये सगळ्या घटकांना ती हानी पोचते. साप आहेत, किडे आहेत, मुंगी आहेत, त्या किड्या मुंगीवर जगणाऱ्या चिमण्या आहेत, छोटे छोटे पक्षी आहेत, ह्या सगळ्यांचा ऱ्हास हा त्या वनव्यामध्ये, त्यांची घरटी जळून जातात. आणि ज्यावेळी मागे आपण 1 जानेवारीला भेटलेलो ह्याच्यावरती अजिंक्य ताऱ्यावरतीच भेटलेलो, त्यावेळी तुमच्या बोलण्यातून आलं होतं की अगदी 7-8 वर्षापूर्वी साताऱ्याचं टेम्परेचर हे खूप कमी होतं, पण आता साताऱ्याच्या टेम्परेचर मध्ये सुद्धा थोडासा परिणाम जाणवायला लागलाय. ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आपण म्हणतोय किंवा झाडं कमी होतात त्याचा इफेक्ट होतोय. तर तो मुद्दा एकदा परत थोडासा सांगू शकाल का तुम्ही की कसा काय परिणाम? ग्लोबल वॉर्मिंग सातारपर्यंत तरी पोहोचलेलं नाहीये, पण आपले जीवनमान किंवा राहणीमान बदलल्यामुळं आपल्या इथे पर्यावरण नक्कीच खराब झालंय. म्हणजे आता गल्लोगल्ली डांबरीकरण झालेलं आहे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी जिथे शेती होती तिथे एनए प्लॉट झाले की तिथं रस्ते झाले, काळे रस्ते, डांबराचे रस्ते आले की डांबराचे प्रकृती तो उष्णता शोषून घेतो. रस्ता करण्यासाठी झाडी तोडली जात आहे, उंच इमारती बांधण्यासाठी झाडी तोडली जात आहे. सातारा आरटी ऑफिसला जर तुम्ही गेलात तर वाहनांची संख्या वाढतीये, वाहनं वाढलीये, सातारची लोकसंख्या वाढतीये, ऑटोमॅटिकली याच्यातनं प्रदूषण वाढतंय. त्यामुळे नॅचरली साताऱ्यामध्ये तापमान वाढलंय आणि प्रदूषण वाढलंय. आम्ही एक मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी प्रयोग केला. एका खाजगी संस्थेमार्फत एसटी स्टँड मधलं वातावरण किंवा हवेचे प्रदूषण किती आहे हे तपासलं, पोई नाक्यावरचं तपासलं, राजवाड्यावरचं तपासलं. तर आपल्याला आतापर्यंत वाटत होतं की सातारा सुजलाम सुफलाम तर आहेच, पण निसर्ग संपन्न आहे, स्वच्छ हवा आहे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. सातारचं जी हवा आहे ती भयंकर प्रदूषित झालेली आहे आणि प्रदूषणाचे जे मापदंड आहेत त्याच्यात चौपट झालेले आहे. म्हणजे थोड्या दिवसात संपूर्ण सातारा हा त्या धोक्याच्या पातळीच्या वर जाऊ शकतो. म्हणजे आजही जर तुम्ही गुगल केलं आणि एअर क्वालिटी इन सातारा चेक केलं
तर त्याच्यावरती किती खराब आहे हे तर सांगितलं जातं, पण सूचना जर वाचली तर मग तुम्हाला भीती वाटेल की माणसाने बाहेर पडू नये, जास्त वेळ आउटडोर राहू नये, बर अन्यथा तुमच्या प्रकृतीला नुकसान होईल, अशी सूचना येते. इतकं धोक्याच्या पातळीच्या जवळ आपण पोहोचलो. आणि हे आपल्या साताऱ्यात आणि घडलं, हे साताऱ्यामध्ये, ज्याला आपण निसर्ग संपन्न आणि स्वच्छ आणि सुंदर समजत होतो, रिटायर्ड लोकांचं शहर, की इथं जाऊन निवांत राहायचं. आता तुम्ही जे म्हणालात त्याला मला टीका करायची नाहीये, पण मला विचारतानाच असं विचारायचंय की गाड्यांची संख्या वाढते किंवा लोकसंख्या वाढते, घरं वाढतायत, म्हणजे एका बाजूनं आपल्या वैयक्तिक विकासासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत, मग या गरजेच्या असताना झाडं कट होतात, ह्याला तोंड कसं द्यायचं, ह्याच्यावरती काही उपाय आहे का? मग त्याच्यासाठीच आम्ही हा हरित सातारा ग्रुप स्थापन केला. हरित साताराची बेसिक कल्पना आहे की साताऱ्यामध्ये पर्यावरणावर प्रेम करणारी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत, पण ते इंडिव्हिज्युअली काम करत होते. बरोबर. आणि ही लोकशाही आहे. इथं लोकशाहीमध्ये ज्यांची संख्या जास्त आहे, प्रशासनाकडे गेलं तर त्यांनाच महत्व मिळतं. बरोबर. मग आम्ही ह्या सगळ्यांना सांगितलं की तुमचे आपापले ग्रुप तुम्ही तसेच ठेवा, तुमचं काम तसंच ठेवा, पण आपण संघटित होऊया आणि ह्या समस्येला संघटित तोंड देऊया. ज्याला ज्या गोष्टीची कमी पडेल आपण एकमेकांना मदत करूया. मग ह्याच्यामध्ये कधी लोकांचे इगो आडण्यात आले, म्हणजे कधीच नाही, आम्ही त्यांना त्यांचे इंडिव्हिज्युअल ग्रुप कधी डिझॉल्व्ह करायला सांगितले नाही, त्यांच्या कामामध्ये कसल्याही प्रकारची दखल दिली नाही. पण शेवटी सगळ्यांचं जर पर्यावरणावरती प्रेम आहे तर काही जण प्लास्टिक वेचण्याचं काम करतात, काही आहेत ते वनवे लावू नये म्हणून काम करतात. बरोबर. म्हणजे वनवा विरोधी पथक आहे. काहींना झाड लावण्यात इंटरेस्ट आहे, काहींना सर्प मध्ये इंटरेस्ट आहे. मग आम्ही ह्या सगळ्यांना, कारण झाडी गेली की सर्पही मरणार आहे, बरोबर आहे, त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट याच्यातच येतो. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं की 100% सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करणं शक्य नाहीये. म्हणजे आज गाड्यांची संख्या वाढते तर ई रिक्षा आपण आणू शकत नाही, सगळ्यांना ई व्हेकल देऊ शकत नाही, पण आपण झाडं तर लावू शकतो. आमचा एकंदरीत मानस हाच आहे की सातारची लोकसंख्या आजच्या तारखेला उपनगरासहित 2 लाख असेल तर त्यातल्या निम्म्या लोकांनी जर प्रत्येकाने 1 झाड लावलं 1 लाख झाडं लागतील आणि 50% जास्त आपले पर्यावरणाविषयीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि ही झाडं फक्त इंस्टाग्राम वरती न दिसता खरोखर जगवायचा प्रयत्न केला तर मग त्याच्यामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळेल. म्हणजे आमचा ग्रुप याला सोशल वर्क कन्सिडर करत नाही. मग कारण तुम्ही सातारकर, हे सातारकर आहे, मी सातारकर आहे, प्रदूषण झालं तर त्याचा पहिला फटका आपल्यालाच बसणार आहे. बरोबर. म्हणजे हे समाजासाठी करत नाही तर हे आपल्यासाठीच आपण करतोय. पर्यावरणाचं नुकसान झालं तर तुमचं माझं आपल्या सगळ्यांचंच होणार आहे. त्यामुळे आपण सामाजिक म्हणण्यापेक्षा हा आपला स्वार्थ आहे. आपल्याला जर हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची असेल, इथे हेल्दी जगायचं असेल तर आपल्याला हे करणं भाग आहे. बरोबर. आणि सातारा आता फक्त रिटायर लोकांचं शहर नाही राहिलेलं, नवीन पिढी पण इथंच राहते. त्यामुळे यात नवीन लोकांचा किंवा तरुण लोकांचा सहभाग कसा आहे पाटील सर? तरुणांचा सहभाग खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तरुणांना हातामध्ये एखादं मिशनची गरज आहे. ओके. त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. वाटाड्या पाहिजे त्यांना वाटाड्या आहे, फक्त आपण दिशा द्यायची. तो उत्साह, ते सळसळतं रक्त, त्याला फक्त दिशा दिली ना तर ते योग्य दिशेला चांगलं काम करतं. आम्ही ह्याचा अनुभव दर आठवड्याला घेतोय. मोठ्या प्रमाणामध्ये युवक युवती आमचे, तुम्ही सगळे न्यूजपेपरमध्ये काढून बघा, तुम्हाला रील्स काढून बघा, सोशल मीडियावर आमचं पेज आहे बघा, त्यामध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त युवकांचं आणि युवतींचं आणि मुलांचं. कारण उद्याची पिढी हीच आहे. बरोबर. ह्या पिढीला आत्तापासून आम्ही सांगतोय की आपल्याला पर्यावरण राखलं पाहिजे. पर्यावरण राखलं तर तो मी टिकणार आहे, नाहीतर काय खरं नाही. बरोबर आहे. खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आता याच्यामध्ये जी लोक सातारच्या बाहेर आहेत पण त्यांना याच्यामध्ये काहीतरी करायचंय, किंवा आता आपण उदाहरण घ्यायचं झालं तर माझा एक मित्र आहे, तो पुण्यात आहे, तो प्रत्यक्ष तर येऊ शकत नाही, मग त्यांना फक्त आर्थिक मदत करून चालते का? तुम्ही त्याची मदत पण नाही घेणार? नाही, आम्ही आर्थिक मदतीसाठी आवाहन आम्ही कधी करत नाही, आम्ही कधी केलंही नाहीये. यथाशक्ती आमची जी ताकद आहे त्या या ताकदीप्रमाणे आम्ही तो खर्चाचा भार उचलतो. आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे खूप सारे मदतीचे हात पुढे येतात की जे त्यामधली जबाबदारी स्वीकारतात की काय बाबा तुम्हाला पाण्याचे टँकर लागणार, चला टँकरचा पाण्याचा खर्च मी उचलतो. ओके. तर हे लोक जबाबदारी आवडीनं स्वीकारतात, त्यामुळे आम्हाला खूप पैसे लागतच नाहीत. ह्याच्यामध्ये श्रमशक्ती महत्वाची आहे, धनशक्ती
खूप दुय्यम आहे ओके. आहे नाही याच्यातला भाग नाहीये. हा. कुठली गोष्ट करायची झालं तर त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतातच, पण ते दुय्यम आहे. श्रमशक्ती आमच्यासाठी आता खूप महत्वाची आहे आणि तुमच्या धनशक्तीपेक्षा श्रमशक्तीनं आतापर्यंत खूप मोठं काम केलंय. 1 जानेवारी आता एप्रिल उजेडला, मागच्या 3-3.5 महिन्यामध्ये जवळपास 5,000 लोकांचं श्रमदान सहज झालं असेल. सहज. बापरे. 5,000 लोक त्या निमित्तानं आणि फक्त अजिंक्य ताऱ्यावर येऊन जो गेले. माणूस 1 तास झाडाला पाणी घालतो आणि घरी जातो, त्याचं काम संपत नाही. तो तिथून जाताना एक विचार घेऊन जातो की झाड जगवलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एक छोटस परवा उदाहरण की माझ्या घरामध्ये झाडाचं पान फाटलं होतं आणि मी स्वाभाविक आहे नेहमीप्रमाणे घरात सगळे छोटं असेल त्यावरती मी आळ घेतला की हे पान तू तोडलंयस म्हणून. तर ती माझी कन्या होती, म्हटली अरे बाबा मी झाडाचं पान कसं तोडेल. म्हटलं का, असं हातानं फाडलायस. मी किल्ल्यावर झाडाला पाणी घालायला येते, मी झाडाचं पान कसं तोडेल. त्या मुलापर्यंत नुसतं आपला पालक काहीतरी करतोय एवढ्या पुरतं ते मर्यादित नाही, तर त्यापर्यंत पोचला आहे विचार की झाडाला पान तोडायचं नाही, आपल्याला ते वाढवायचं आहे. बरोबर. आणि हा खाली विचार जातोय. हे छोट्या उदाहरणात आमच्या लक्षात येतं की खाली विचार पोचतोय. अजून आम्हाला काम करायचं, हे आताशी सुरुवात आहे. अभी सिर्फ आराम आहे, तो पुढे जाऊन प्रचंड होईल. मग हे सुरू करताना आपण झाडांना पाणी घालूयात, आपण ठिकठिकाणी वृक्षारोपण करूयात, ह्याच्यामध्ये आर्थिक उद्देश तर नाहीच आहे, पण मूळ उद्देश काय समजायचा. मूळ उद्देश असाच आहे की साताऱ्यातलं पाणी प्रदूषित आहे. तुम्ही म्हटलं बोरचं पाणी कमी झालेलं आहे, विहिरींचं पाणी कमी झालंय. तुम्ही जर 2 व्हीलर वापरत असाल तर नगरपालिका क्रॉस करताना पाऊस संपल्यानंतर धूळ उडते, धूळ डोळ्यात जाते, घरामध्ये तुम्हाला धूळ आलेली जाणवते. व्यायाम करायचा असेल तर आता तुम्ही शहरात व्यायाम नाही करत, तुम्ही यवतेश्वरला व्यायाम करायला जाता, तुम्ही अजिंक्य ताऱ्याला जाता. हेच सांगतं की आपल्या इथलं वातावरण बिघडलंय. आधी एसीचा खप एवढा नव्हता, आता जर तुम्ही कुठल्याही दुकानात गेला तर एसीचा मेकॅनिक इन्स्टॉलेशनला तुम्हाला आता अवेलेबल होत नाहीये. खरंय. इतकं एसीचं प्रमाण वाढलंय. मग हे जर सगळं दुरुस्त करायचं असेल तर कुणाला तरी एक पाऊल पुढं टाकलंच पाहिजे. तर आम्ही तेच म्हणतो की आम्ही मंगल पांडे आहोत, आम्हाला हे अजून फार मोठ्या प्रमाणात करायचंय. हाच विचार प्रत्येक सातारकर नागरिकापर्यंत आम्हाला न्यायचा आहे की पाण्याचं प्रदूषण थांबवलं पाहिजे, हवेचं प्रदूषण थांबवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडे गेला तर ते सांगता हिरवळीकडे पहा. सगळी झाडं तोडली तर आपल्याला हिरवळ दिसणार कशी, म्हणजे आपली आयसाईट सुद्धा वीक होत जाईल. त्यामुळे हे सर्व मापदंड जे आहेत पर्यावरणाचे, जे नष्ट होत चाललेत, खराब होत चाललेत, ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातूनही आमची. पण माझा परत हाच प्रश्न येतो म्हणजे की इकॉनॉमिकली तुम्ही दोघेही स्टेबल आहात. तुम्ही दोघं म्हणजे एक मी प्रतिनिधी म्हणून तुमच्या दोघांशी बोलतोय, तसं तुमच्यासोबत जी लोक आहेत ते सुद्धा स्टेबल असतील, त्यांच्या बहुतांश गरजा पूर्ण झाल्या असतील किंवा होत असतील. मग हे सगळं होत असताना, स्वतःच्या घरात सुखानं राहता येत असताना, उगाच सकाळी लवकर उठून तंगडेतोड करत तिथे जायची गरज काय आहे. तो कोणता विचार आहे की जो तुम्हाला म्हणतो नाही मला आज गेलं पाहिजे, तो तुमच्या ड्रिव्हन फोर्स कोणता आहे. तो फोर्स त्यांनी मगाशी सांगितला ना, आमचा विचार स्वार्थी आहे. आम्ही स्वार्थ बघतो, आम्ही समाजसेवा करत नाही. माझ्या पुढच्या पिढीला स्वच्छ श्वास घेता आला पाहिजे, हा निव्वळ स्वार्थ माझ्याकडे आहे आणि तो आमच्या प्रत्येकाकडे आहे. त्यामुळे आम्ही स्वार्थी करतो, आम्ही समाजसेवा करतोय, आम्ही असं म्हणत नाही की आम्ही समाजसेवा करतोय. हे मी माझ्या पिढीपुरतं बघतोय, माझ्या पुढच्या पिढीला स्वच्छ श्वास घेता यावा त्यासाठी माझी धडपड आहे. असे सगळे स्वार्थी लोक ज्या वेळेला एकत्र येतात तर त्यावेळेला काहीतरी चांगलं काम उभं राहतं आणि तेच आम्हाला ओढून नेतं. आपण एक थोडं आणखीन वेगळा विषय सांगतो. आपण म्हणतो सातारा ही पेन्शनर सिटी आहे, तर तो अँगल चुकीचा आहे. सातारा खरंच पेन्शनर सिटी आहे आणि तो अँगल या अर्थानं आहे की सातारा पेन्शनर सिटी का, तर साताऱ्यातलं हवामान चांगलं होतं, त्यामुळं बाहेर नोकरी केली, सर्व्हिस केली, करिअर केलं आणि आता रिटायर झालो तर वार्धक्यामध्ये चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून ती माणसं साताऱ्यातून स्थायिक व्हायची, म्हणायची पेन्शनर सिटी. बरोबर. बॉम्बे डाईंगचा उपाध्यक्ष साताऱ्यात राहतो माहिती आहे का तुम्हाला, आपल्या तांजाई नगरमध्ये. कारण एकच, त्यांची मेहुणी साताऱ्यात राहत होती म्हणून ते आधीमध्ये कधीतरी ती फॅमिली साताऱ्यात यायची. त्यांना हे शहर आवडलं
धकाधकी नाही, शांतता आहे, सुरक्षितता आहे, गुन्हेगारी कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली शुद्ध हवा. रिटायर झाल्यानंतर बाबांनी सांगितलं आपण साताऱ्यात सेटल व्हायचं. नगरमध्ये व्यवस्थित दोघं राहतात. पेन्शनर सिटी या अर्थानं आहे की इथली हवा शुद्ध आहे, आरोग्यदायी आहे, म्हणून पेन्शनर असलेला माणूस तो बाहेर उदरनिर्वाहासाठी बाहेर गेला राहिला, तो कुठल्या गावचा आहे माहित नाही, पण रिटायर नंतर कुठं सेटल व्हायचं तर चला मुलं आता कुठं कोण परदेशात आहे, कुठे त्यांचे व्यापार आहेत, तर आम्ही आपलं कोण साताऱ्यात राहतो. या अर्थानं सातारा ही पेन्शनर सिटी आहे आणि ते साताऱ्याचं भूषण आहे आरोग्याच्या दृष्टीनं अर्थानं. तर त्या अर्थानं तो भाग घेतला पाहिजे की सातारा पेन्शनर सिटी का, तर सगळे रिटायर झालेले लोक राहतात अशा अर्थानं नाही, चांगलं आरोग्यदायी वातावरण म्हणून आलेल्या लोकांची सिटी, म्हणून पेन्शनर सिटी म्हणून साताऱ्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे ते पर्यावरण दृष्ट्या बघायचं झालं तर ते आपलं भूषण आहे, दागिने आपल्या शरीर दागिना आहे. म्हणजे बाहेर गेला तर उंच इमारती बघायची असली की आपण मुंबईला जातो, मॉल बघायचे असले तर आपण पुण्याला जातो, पण सुट्टीच्या दिवशी निसर्गात फिरायचं असले की आपण साताऱ्याला जातो. तो निसर्ग ती ओळख आपल्याला गमवायची नाही. ऍक्च्युली असं व्हायचं, म्हणजे मी आता पुण्याला होतो ना, जवळपास 7 ते 8 वर्ष राहिलो. तर 7 ते 8 वर्ष राहिल्यानंतर रविवारी काय करायचा हा प्रश्न पडायचा, कारण खडकवासला म्हणजे तिथून एक 1-1.5 तास जायचा पोहोचायला, सिंहगड त्याच्या पुढं, पुरंदर आणखीन लांब, इकडं भीमाशंकर वगैरे 110-120 किलोमीटर कदाचित असेल. करायचं काय, आणि सातारमध्ये आपल्याला सवय लागली ना, असं बसलो गाडीवरती की 10 मिनिटात आपण अजिंक्य ताऱ्यावरती पोहोचतोय, चढत जायचं म्हटलं तरी अर्ध्या तासात पोहोचतोय. म्हणजे इतक्या जवळ आपल्या गोष्टी आहेत, पण कदाचित त्या आपल्याला बाहेर गेल्याशिवाय त्याची जाणीव होत नसावी. महार्दर हे आपल्या सातारा सिटी पासून नगरपालिका हद्दीमध्ये येतात. ते भारतातलं पहिलं फुलपाखरू संरक्षण राखीव म्हणून महार्दरला स्टेटस मिळालाय. ते डेव्हलप होत आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये महार्दर हे दी बेस्ट पर्यटनासाठीचं डेस्टिनेशन असणार आहे. हे आपल्याला राजवाड्यापासून 2 किलोमीटरवर बघायला मिळतं. ह्याच्यापेक्षा निसर्ग तुमच्या आणखी किती जवळ हवा, अंगणातच आलाय की आता, किती जवळ हवा तुम्हाला, फक्त तुम्हाला राखायचं आहे. आणि थोडी बहुत कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्त करायची. हरित सातारा ग्रुपाला हेच काम करतोय. थोडी बहुत दुरुस्तीची गरज आहे तर ते आम्ही लोकांना सहभाग करून घेऊन हे दुरुस्तीचं काम आहे. मग हे करत असताना कधीतरी एखाद्या गटाकडून किंवा एखाद्या विध्वंस वृत्तीच्या माणसाकडून टीका नाही झाली कोणती, की अरे हे स्वतःचा शो ऑफ करण्यासाठी करतायत, किंवा अशी लक्षात राहिलेली कोणती टीका झाली का की त्यावेळी झाली की अरे माझा हेतू फारच वेगळा आहे आणि ही टीका फारच वेगळ्या अंगाची आहे, असं कधी झालं? तसं आजपर्यंतचा एक सिंगल अनुभव नाही, कारण याच्यामध्ये कोणी पब्लिसिटी स्वतःची करून घेतली नाही. बरोबर आहे. कोणी आर्थिक फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला नाही, किंवा कोणी आपला विचार सुद्धा कधी पुढं म्हणजे रेटला नाही की नाही हे असंच झालं पाहिजे. सर्वसमावेशक आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे घटक आहेत, वेगवेगळ्या संस्थेतली लोक आहेत, सगळ्यांच्या विचारांनी जसं सुचवतील आणि रिझल्ट येईल तसं आम्ही करत गेलो. आजपर्यंत टीका अशी नाही कधीच, निगेटिव्ह कमेंट पण नाही, कधीही नाही. नाही आम्हाला कोणाला निवडणूकच लढवायची काय टीका करणार. त्यामुळे आम्ही असं, आणि ह्या अमुकाला घ्यायचं, ह्याला बरोबर नाही घ्यायचं, याच्यापर्यंत नाही पोहोचायचं, असं आम्ही कुठलाही भेदभाव ठेवला नाही. याच्यासाठी जे काही मदत करू शकतात, मग तो राजकीय असू दे, सामाजिक कार्यकर्ता असू दे, कुठलाही पक्ष, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांनी आम्हाला मदत केली. असा एखादा किस्सा आहे का किंवा ह्या सगळ्या चळवळीच म्हणून आपण, ही चळवळच आहे तर या चळवळी दरम्यानचा की जो अपेक्षित नव्हता पण खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळाला आणि तो लक्षात राहिला की तिथून बूस्ट मिळाला, अरे आपण ह्यापेक्षा आणखीन चांगलं करू शकतो, किंवा गाडी कधीतरी पहिल्या दुसऱ्यावर अडखळत असते, तिसरा टाकायचा कॉन्फिडन्स आला, असा कोणता एखादा किस्सा होता का? नाही, असा इंडिव्हिज्युअल अनुभव नाही सांगता येणार, परंतु झाडांना पाणी घालायचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये कुठेही थ्रिल नाही, कुठेही लाईमलाईट नाही, काही नाही. कॅन उचलायचा आणि उन्हातानात जाऊन झाडाला पाणी घालायचं, काय यात काहीच थ्रिल नाही. पण तरी सुद्धा त्यामुळे सुरुवातीला असं वाटलं होतं की आपल्याला बघा, आपल्याला ते करायचंय, आपल्याला जर कुणी नाही केलं तर आपणच करायचंय. सुरुवातीलाही काही ग्रुपने प्रयत्न झाले होते पाणी घालायचे, परंतु ती मग नंतर सातत्य राहिलं नाही. पण आम्हाला हा अनुभव येतोय की दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढतोय. म्हणजे महिला दिनाला आम्ही महिलांना अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स, अपेक्षेपेक्षा जास्त आपण एक 200-250 महिलांना आपण
इंडिव्हिज्युअल आपण समक्ष भेटून सांगू की तुम्ही या, बरोबर. आणि त्यातले 100-100 आले महिला तर खूप झालं. 500-600 पेक्षा जास्त महिला त्या दिवशी, म्हणजे आमची 500-600 सर्टिफिकेट गेली त्या दिवशी. त्यात आणखीन किती बिन सर्टिफिकेट न घेतलाच तशाच निघून गेल्या माहित नाही. हे ह्याचा लोकांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे. जे लोक श्रमदानाला आले त्यातले निम्म्यापर्यंत लोक म्हणतात की आम्ही परत येणार. जर या परीक्षा होत्यात आम्ही परत येणार, मे महिन्यात कधी पण सांगा आम्ही परत येणार. त्या माणसाला झाडाला पाणी घालायला परत यावं असं वाटणं, आम्हाला वाटतं की ते लोकांपर्यंत आपण व्यवस्थित तो थॉट घेऊन जातोय. बरोबर आहे. आणि तो खाली घेऊन येतो थॉट किल्ल्यावर की मला एक झाड जगवायचं आहे. तो झाडाला पाणी घालेल, वाढवेल, त्याकडे जागा असेल तर. आणि त्याकडे जागा नसेल तर किमान तो चोरून छुपून झाड तोडणार नाही. बरोबर आहे. तरी सुद्धा आमचं एखाद्यानं झाड नाही तोडलं तरी आम्हाला वाटतं की ते थोडं तरी चळवळीचं त्यामध्ये 1% यश आहे की त्याला झाड तोडावंसं नाही वाटलं. एक परवाचाच किस्सा की सातारा शहरात एका भागामध्ये काही मंडळी झाड तोडण्याच्या नियोजनात आहेत असं आम्हाला कुणकुण लागलं. ओके. आणि राजपुरोहित त्यांना पण कुठला नाही, फीडबॅक. मला एक मिनिट इथं पॉज कर. कुणकुण कशी लागते हे पण जरा आम्हाला कळू देत की. आम्ही आता जिथं जिथं झाडं लावली हा. आम्हाला माहितीये कधी लावली आहेत, त्यांची आजची परिस्थिती काय, आणि मग तिथे हालचाली सुरू होतात की कुणाला तरी मध्ये घालून हे झाड कसं काढता येईल. ओके. हा, हे झाडाच्या जरा 2 फांद्या काढल्या तर माझा बोर्ड दिसेल. ही माझी गाडी जाण्यासाठी थोडस अडचणीचं होत आहे. म्हणजे गाडी जाण्यासाठी सुद्धा झाड काढतात, जे लावलेलंच नाहीये स्वतः काढतात. माझ्या दारात आहे. ओके. माझं दुकान दिसत नाहीये म्हणून लोकांनी झाडं छाटलेली आहेत. हा अनुभव आम्हाला होताच. मग एका नवीन इमारतीच्या समोरचं एक झाड आम्हाला कुणकुण लागली की हे त्यांना त्यांची गाडी आत नेण्याच्या दृष्टिकोनातून अडचणीच होते. त्यांना ते शिफ्ट तरी करायचं किंवा काढून टाकायचंय. मग आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले की त्यांना कन्व्हिन्स करावं की नाही, हे झाड तुम्ही तसंच ठेवा, हे झाड काढू नका. आणि आम्ही त्याला सक्सेसफुल झालो. त्यांनी त्या झाडाची जबाबदारी नाही घेतली. तर त्यांनी सांगितलं आता ह्या पेठेत तुम्ही जेवढी झाडं लावलीत त्यांची सुद्धा आम्ही निगा राखण्यासाठी तुम्हाला मदत करू. बापरे. हा बदल म्हणजे आदल्या दिवशी आम्ही त्या झाडाच्या जवळ उभं राहून आम्ही झाड टिकावं म्हणून झाडाच्या समर्थनार्थ आम्ही तिथं मुख निदर्शनं केली की हे झाड टिकलं पाहिजे. 15-20 मिनिटांपैकी जास्त वेळ आम्ही थांबलो नाही. पण दुसऱ्या दिवशी तो मानसिकता चेंज होती की नाही झाड पाहिजे ते आम्हाला. उलट आम्ही त्यांनी त्याचं सुशोभीकरण केलं. त्या झाडाच्या भोवतीला तिथं खड्डा केला, व्यवस्थित त्याला जाळी बसवली आणि सुशोभीकरण केलं. तर माणसाच्या मनामध्ये बदल आम्हाला तोच अपेक्षित आहे. आमची लढाई ही कोणा व्यक्तीवरती लढाई नाहीये. बरोबर आहे. तर ही झाडासाठी अशी धडपड आहे म्हणून शुद्ध श्वासासाठी. या सगळ्यामध्ये सातारमधलं आणखीन एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सह्याद्री गेवराईच्या माध्यमातून अख्ख्या भारतामध्ये म्हणजे ते ऑलरेडी प्रसिद्ध आहेत, पण या एका चांगल्या कारणानं सुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचा कधी याच्यामध्ये कोणता इनपुट आला का, किंवा त्यांनी कधी सांगितलं का तुम्ही भारी करताय बरं का, आणि मला भारी वाटतंय की मी साताऱ्यातून बाहेर असतो तरी माझ्या पाठीमागं माझ्या घरात हे व्यवस्थित चाललंय, मी लोकांना सांगतोय तुम्ही झाडं वाचवा आणि माझ्या घरात जाळाजाळ चालली, हे नाही, असं कधी झालं का? ते स्वतः येऊन गेले. ओके. हा, त्यांनी येऊन तिथं झाडांना स्वतः पाणी घातलं आणि हे जे काम करतायत हे तुम्ही चांगलं करताय, त्यासाठी माझ्याकडून अजून काही मदत लागली असेल तर मी देण्यास तयार आहे. आणि ते अजून पाठपुरावा ठेवतायत की सातारा शहरामध्ये तुम्ही जे काम करताय अजून चांगल्या पद्धतीने कसं करताय. ओके. तेही आमच्या बरोबर जोडले गेले या गोष्टीमध्ये. ते मुळातच त्या क्षेत्रात आहेत. बरोबर. पण आमच्या ह्या उपक्रमाला ते आहेत. आमच्या कास स्वच्छता मोहिमेसाठी ते आले होते. यवतेश्वर पासून कास पर्यंत त्यांनी स्वच्छता केली होती. बापरे. दुतर्फा रस्त्याचा सगळा कचरा त्यांनी गोळा केलेला आणि मग ते कासला स्वच्छतेसाठी आले. तर अजिंक्यताऱ्यावरती ही जी झाडे लावली ही तिथे येण्याची त्यांची दुसरी वेळ. म्हणजे मी फक्त दाखवायला करतोय अशातला कोणताच भाग नाही, ते करतोय ते मनापासूनच करतोय. नाही, आता परवा दिवशी ते किल्ल्यावरती ज्या वेळेला झाडाला पाणी घालायला आले त्यावेळेला त्यांनी माध्यमांचे काही लोक होते तिथं, तर त्यांच्या पुढे बाईट देताना त्यांनी असं सांगितलं की वणवा लावणारा जो आहे तो जर सापडला ना तर ठोका, तुमच्यावरती काय केस झाली ना तर आपण लढू, मी आहे तुमच्या बाजूला.
त्यांच्या मनामधली जी तळमळ आहे ना ती त्या वाक्यामध्ये दिसते. खतखत ठोकायचं का नाही ठोकायचं, काही हातात घ्यायचं का नाही हा भाग वेगळा, परंतु ती मनामध्ये तो उद्वेग आहे की अरे यार एवढं सगळं चांगलं चाललेलं असतं तर तुम्ही प्राण्यांची पक्ष्यांची घरं पेटवता कशी, त्या वन्यजीवांचा अधिवास पेटवता कसं काय तुम्ही. रिसेंटली आपल्या इकडे वाडे फाटा ते कोयनाका एक रस्त्याचं काम चाललंय. तिथे 2 मोठी वडाची झाडं तोडणार आहेत असं कळल्यावर त्यांनी साताऱ्यात येऊन त्या अधिकाऱ्यांची गाठ घेऊन त्या अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही ही तोडायची नाहीत, ही रिप्लांट करायची. आमच्याकडे काही यंत्रणा नव्हती, तर त्यांनी सह्याद्री देवराईतर्फे ती सगळी यंत्रणा उभी करून दिवसभर स्वतः थांबून ती झाडं उभी करसपर्यंत त्यांनी साताऱ्यात थांबले होते. बापरे. म्हणजे आता त्यांच्या मदतीने आम्ही 5 वडाची झाडं रिप्लांट केली. अशी रिप्लांट म्हणजे त्याच्यावरती मी येणारच होतो. माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली ह्या रिलेटेड होता की रिप्लांट केलेली झाडं सातारमध्ये आहेत का, आणि असतील ती तर त्यांचं रिप्लांटेशन सक्सेसफुल होतं का, त्याच्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. म्हणजे साताऱ्यात रिप्लांटचा हा 3रा प्रयोग आहे. माझे एक मित्र आहेत जे बिल्डर आहेत व्यवसायाने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये, त्यांनी त्यांच्या फार्म हाऊस वरती रस्त्याच्या अलाइनमेंटमुळे 14 ह्याची नारळाची झाडं आडवी येत होती. तर त्यांना सल्ला मिळाला की ती तुम्ही तोडून टाका, पण त्यांनी न तोडता ती 14 झाडं रिप्लांट केली स्वखर्चाने आणि ते जगले आणि 100% एकूण एक झाड जगलं. ओके. हे सह्याद्री देवराईच्या मदतीने आताच्या नवीन रस्त्यासाठी 5 मोठी वडाची झाडं आम्ही रिप्लांट केली. 3 पोलीस ग्राउंडच्या शेजारी आहेत, 2 सारंग मंगल कार्यालयाच्या इथं आहेत. ओके. आणि 3हीला चांगली पालवी फुटलेली आहे. आणि त्याच्यातलं रिसेंट सगळ्यात चांगलं यश म्हणजे या सगळ्या गोष्टीची नगरपालिकेने दखल घेतली. शाहू स्टेडियम ते महेंद्र चव्हाणांचं घर याच्यामध्ये कॉन्क्रीटचा नवीन रस्ता होतोय, तर त्याच्यामध्ये काही 24 ते 25 झाड आहेत की जी त्या रस्त्याला अडचण येत आहेत आणि ती कुठल्याही परिस्थितीत त्यांना काढावीच लागणार होती. तर नेहमीची पद्धत अशी की झाड तोडून टाकायचं. हे रिप्लांटचं सक्सेस बघून काय असेल ती मदत आम्ही देतो आणि आपण ही झाडं रिप्लांट करू. क्या बात आहे. मग त्यांनी थोरात म्हणून आपल्या इथं पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यांना झाडांच्या संदर्भाचं ज्ञान चांगलं आहे, तर त्यांच्या मदतीने तीच झाडं आम्ही शाहू स्टेडियमच्या समोर जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या मागे रिप्लांट केलेलं आहे. ओके. म्हणजे एक प्रकारे पहिल्यांदा फक्त लोकसहभागातून सुरू झालेल्या चळवळीला आता संस्थांचा सुद्धा, प्रशासकीय संस्थांचा सुद्धा पाठिंबा मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. उदाहरण म्हणजे सँट्रो गाडी. सँट्रो पहिल्यांदा लॉन्च झाली, अरे ही टेकण्यासारखी दिसते म्हणून त्या गाडी कुणी बघितलं नाही, तर वर्षाला 1-1 लाख गाडी खपायला लागली. शोले पिक्चरला काय, शोले पिक्चर चाललाच नाही सुरुवातीला. मग नाही शोले रिलीज झाल्यानंतर चाललाच नाही, नंतर तो चालला. आता आपल्याकडे लोक थोडी रिलक्टंट बघतात आधी चालतंय त्यांचा उद्देश कसा आहे. म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो टाकणारे थोडे असतात, पण जो तो जाऊन येईल मग त्याच्याकडून फीडबॅक घेऊन चांगला वाटला तर मग आपण टाकायचं. असे बरेच जण असतात, मग ते थांबलेले असतात की कसा रिपोर्ट येतो बघूया, ज्यांनी बघितलं ते, आणि चांगला आहे म्हणलं की मग आम्ही जाणार. ओके. मग त्यामुळे तो सुरुवातीला चालला नाही, मग तो नंतर चाललाय पिक्चर. म्हणून आमचा हा पर्यावरणाचा जो प्रोग्राम आहे ना, हा 10 वर्षाचा प्रोग्राम आहे. म्हणजे एका वर्षात किंवा एका उपक्रमावर आम्ही थांबणार नाही. आमचा उद्देशच तो आहे की साताऱ्यात 2 लाख लोकसंख्या आहे, तर त्यातल्या किमान 50% लोकांनी पुढील 10 वर्षात एक तरी झाड लावावं आणि ते जगवावं. आणि ते जगवण्याच्यासाठी जे काही त्यांचं आम्हाला ग्रूमिंग करायला लागेल, बरोबर, जे काही आम्हाला प्रबोधन करायला लागेल ते आम्ही करणार आहोत. त्यासाठीच जास्तीत जास्त लोक आम्ही यात सहभाग करून देतोय. आता माझे आय गेस 3च प्रश्न आहेत जे मला वाटतं की विचारलेच पाहिजेत. एक म्हणजे तुम्ही झाडं लावता, तुम्ही झाडांची निगा घेता, तुम्ही झाडांना पाणी घालता, कधीतरी आपण असतो त्याच्यामध्ये. हे सगळं करत असताना वन विभागाकडून कधी मदत होते किंवा कधी काही न करता आम्ही चांगलं करतो ना, तर त्यात कोणती तरी प्रशासकीय संस्था येऊन खोडा घालण्याचा प्रयत्न करत असते, असा कोणता विषय झालाय का? नाही, सुदैवानं असं काही झालेलं नाहीये. ओके. पण कोंडव्याचा जो आपला उपक्रम झाला पहिला, त्याच्यानंतर फॉरेस्टच्या किमान 10 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन आले की पाटील आज बरं वाटलं आणि आम्ही लॉकडाऊनच्या आधी ती झाडं लावली होती, त्या झाडाला 5 कोणीतरी येऊन पाणी घालतोय, तर हे आम्हाला समाधान देणार आहे. आता ते कर्मचारी बदलून गेले तिकडं, पण त्यांनी ते पेपरमध्ये वाचल्यानंतर, सोशल मीडियावरती बघितल्यानंतर आणि सपोर्ट लोकांना कळतंय याच्यामध्ये
पाणी किती आहे आणि दूध किती आहे. लोकांना समजतात, लोक बघत असतात, निरीक्षण करतात, मापतात बरोबर यात पाणी किती आहे. बरोबर. आणि मग पाणी जास्त असेल तर लोक ते दूध घेत नाहीत. त्यामुळं याच्यामध्ये खोडं घालणारं म्हटलं तर सुदैवानं नाहीच्या बरोबर आहे. क्या बात आहे. मी तुम्हाला निगेटिव्ह जेवढे प्रश्न विचारलेत आतापर्यंत त्या निगेटिव्ह प्रश्नांना आतापर्यंत निगेटिव्हच उत्तर आले तुमच्याकडून, की टीका नाही कोणी केलेली नाहीच. किंवा कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न नाही, काय केला. त्यात काय खोटं बोलायचं. उलट फॉरेस्टचं तर कायम आम्हाला सहकार्य मिळालं. कासला जेव्हा जेव्हा स्वच्छता मोहीम राबवली, कारण त्यातला बराचसा भाग जंगलातला हा फॉरेस्टच्या मालकीचा आहे, तर प्रत्येक वेळेला फॉरेस्टचे अधिकारी जी मदत लागेल ती कर्मचारी घेऊन हजर राहिले. आणि आम्ही हा आता अजिंक्य ताऱ्यावरती वृक्षारोपण करतोय, तर याच्या आधी मी वृक्ष वाटायचाही कार्यक्रम केला. ओके. तर ते बरेचशी वृक्ष आम्हाला फ्रीमध्ये फॉरेस्टने उपलब्ध करून दिली. स्वतः जिल्हाधिकारी सुद्धा आले होते कार्यक्रम. फ्रीमध्ये मिळतात, सवलतीच्या दरामध्ये. आता जे 4 भिंतीवरती वृक्षारोपण झालेले असते, जसं मी सांगितलं असतं की गार्डनर्स ग्रुपनी बरीचशी झाडं तिथे लावली होती. बरीचशी ही सामाजिक वनीकरण विभागाने सुद्धा लावली. आम्ही लावल्यानंतर त्यांना सांगितले की हे आम्ही तुमचं काम करतोय, तुम्ही कधी करणार. तर त्यांनी 2000 झाडं तिथं लावली. त्यातली जगली कमी, कारण त्याच्या पुढचा त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. ओके. पण आताही आम्ही त्यांचा पाठपुरवठा घेतोय की चला त्यातली तुमची 10% जगली, तुम्ही परत एकदा तेवढीच लावा, आम्ही आता तुम्हाला ती जगवायला मदत करू. आता म्हणजे हाच प्रश्न मला पुढे कंटिन्यू करायचा आहे की झाड जगवण्यासाठी काय करावं लागतं. स्पेशली आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे डिसेंबर पर्यंत काय होतं तर भूगर्भात पाणी साठलेलं असतं, पावसाळ्यात तर पाऊसच असतो, त्यामुळे झाड ते मुळं ती पाणी शोषून घेतात. पण आता एखाद्या बाहेरच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं, मी नवीन आहे, मला माहिती नाहीये, तर मला वाटणार की त्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला पाणी घातलं पाहिजे, कारण एवढी तहान आपल्याला लागते तर झाडाला पण लागू शकते. मग याच्यासाठी एखादा कोणता अभ्यास तुमचा झालाय का, आणि त्याच्यातून तुम्ही काय सांगू शकाल का? मी यामध्ये एक तर झाडाला पाणी कुठल्या लागतं, तर सुरुवातीचे एक 3 वर्ष 4 वर्ष रोप जोपर्यंत नवीन असतं त्यालाच, एकदा का रोपाची मुळं खोलवर रुजली की त्याचं ते पाणी शोधतं. त्यामुळे नंतर त्याला पाणी घालायची आवश्यकता नाही. ओके. ही सुरुवातीची 4 वर्ष आहेत ना, हीच काळजी घेण्याची गरज असते. तर आपण बऱ्याच वेळेला असं होतं की उन्हातान्हात झाडाला पाणी घालू नये, कारण घातलेल्या पाण्याचं जमीन तापलेली असती, वर्ण सूर्य आग ओकत असतो, बाष्पीभवन होतं आणि ते पाणी झाडाला कमी मिळतं. त्यामुळं तिन्ही सांजेला सूर्य मावळल्यानंतर जर पाणी घातलं तर रात्रभर त्या मुळांना अन्न तयार करायला तो ओलावा पुरेसा होतो. त्यामुळं संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर झाडाला पाणी घातलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवेपर्यंत त्याला ते पाणी पुरतं अन्न तयार करायला. बरोबर. त्यामुळे ते संध्याकाळीच पाणी घालावं. आणि अशा रोपांच्या मुळामध्ये जमीन तापू नये म्हणून पालापाचोळा किंवा नारळाच्या शेंड्या हे जर तुम्ही पसरून ठेवलं तर सूर्यकिरणाचा मारा जो जमिनीवरती होतोय तर तो कमी होईल आणि थंडावा कायम राहायला मदत होते. घातलेलं पाणी त्या नारळाच्या शेंडीमध्ये शोषून घेतं आणि ओलावा कायम राहतो. बरोबर. तर ही काळजी, ह्या 2 काळजी जर घेतल्या ना तर बाकी काही करायची आवश्यकता नाही. मोठ्या झाडांना तुम्ही एकदा 5 वर्षाच्या पुढे जर झाड झालं असेल ना तर तुम्हाला पाणी घालायची काही गरज नाही. संरक्षण केलं तरी खूप झालं, शेरडा बिरडापासून. ओके. आणि हा आता दोघांनाही माझा शेवटचा प्रश्न आहे. तो म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा मला एक विचारायचं तुम्हाला की आता सातारा मधल्या तमाम जनतेला जर तुम्हाला काही आवाहन करायचं असेल की बाबा आम्ही असं असं करतोय, तर तुम्ही दोघेही काय आवाहन कराल? आमचं आव्हान एकच राहील की प्रत्येकाने किमान एक झाड लावावं व ते झाड 5 वर्षाचं होसपर्यंत त्याची निगा राखावी. आणि त्यासाठी जास्त काही करायला लागत नाही. आठवड्यातून एकदा 1 बादली जरी पाणी घातलं तरी ते पूर्ण वर्ष त्याच पद्धतीने जगू शकतं. पावसाळा संपल्यानंतर आठवड्यातून 1 बादली, म्हणजे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त काही कष्ट करायचे नाहीये. त्यासाठी तुमचा 1च मिनिट जाणार आहे. म्हणजे तुमच्या घराच्या दारात लावू शकता, तुम्ही जिथे राहता त्या गल्लीमध्ये, त्या सोसायटीमध्ये, रोडवर जिथे कुठे तुम्हाला ती जागा मिळेल तुम्ही ते झाड लावू शकता. तुम्ही जर MIDC मध्ये काय तुमचं युनिट असेल तर तुम्ही त्यांच्या गेटच्या शेजारी लागू शकता, कारण जाताना तुम्ही पाणी घालू शकता किंवा येताना लावू शकता. येस येस येस. तर आमचं हेच आव्हान राहील की प्रत्येकाने ही माझी जबाबदारी आहे आणि मी किमान तेवढं तरी सोशल वर्क करू शकतो की 1 झाड लावायचं आणि 5 लिटर फक्त पाणी त्याला आठवड्यातून एकदा घालायचं.
मला एक आवाहन करायचं. येस येस. राजपुरोहितांनी सांगितलं, ते नेहमी असं म्हणतात की स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये जर सोशल मीडिया असता तर देश स्वतंत्र झाला असता का, तर कदाचित नाही हे उत्तर आलं असतं. कारण लोक फक्त पोस्ट करत बसले आय स्टँड असते, फॉर कृती फार राहिली नसते. तरुण पिढीला मला आव्हान हे करायचं आहे की तुमचा थोडा सोशल मीडियातला वेळ, तुमच्या मित्रमंडळीतला थोडासा वेळ, तुमच्या प्रपंचातला थोडासा वेळ आठवड्यातनं एकदा 1 तासासाठी तुम्ही आम्हाला द्या. तुमच्या घराजवळची ओपन स्पेस असेल, रस्त्याकडेची जागा असेल किंवा छोटीशी टेकडी असेल, डोंगर असेल, त्या ठिकाणी तुम्ही येणाऱ्या पावसाळ्यामध्ये झाडं लावा. यापूर्वी झाडं लावली असतील, त्याला पाणी घालायची गरज असेल तर आठवड्यातनं एकदा तिथं त्या झाडांना तुम्ही एकत्र येऊन पाणी घाला. तुमच्या विचारांचे 4 युवक, 4 युवती, ज्येष्ठ नागरिक, जे नागरिक सहभागी होऊ शकतील त्यांना सहभागी करून घ्या आणि हा पर्यावरण प्रेमीचा गोतावळा तुमच्या भागामध्ये तो वाढवा. त्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक मदत लागली, काही अजून काही मदतीची गरज भासत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला निशुल्कपणे तुम्हाला जी शक्य आहे ते आमच्या ताकदीप्रमाणे तुम्हाला मदत करू, तांत्रिक सहाय्य देऊ, यातले वनस्पतीतले एक्सपर्ट आहेत ते देऊ, खड्डा कसा काढायचा इथपासूनची मदत करू, झाडं कुठनं आणायची, कुठली झाडं कुठल्या वातावरणामध्ये टिकतील, कशी लागतील, ती सगळी मदत आम्ही करू. फक्त तुमच्या सहभागाची आवश्यकता आहे. सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असे छोटे छोटे 5, 10, 15, 20 युवकांचे, नागरिकांचे, महिलांचे जर ग्रुप तयार झाले तर सातारा शहर हरित व्हायला वेळ लागेल. आता मला हा प्रश्न आणखीन एक विचारायचा होता की ज्यावेळी आता उन्हाळा चालू आहे तर आपण झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम करतोय, कारण झाडांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. या मोसममध्ये आपण झाडं लावू शकत नाही किंवा ती लावली तर जगण्याची शक्यता कमी असते. पण ज्यावेळी पावसाळा सुरू होईल त्यावेळी झाडं लावण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किल्ल्यावरतीच किंवा यवतेश्वरला जाण्याचीच गरज आहे का? त्याच्यासाठी दुसरा कोणता ऑप्शन नाहीये का सातारामध्ये? त्याच्यासाठी ऑप्शन आहे. आणि हा प्रयोग आम्ही गेले 3 वर्ष करतोय की साताऱ्यामध्ये जेवढ्या गृहनिर्माण संस्था, सोसायटी किंवा कॉलनी आहे तर तिथे ओपन स्पेस ठेवावी लागते. बरोबर. अम्युनिटी स्पेस असते. बरोबर. अशा ओपन स्पेसेस मध्ये तुम्ही जर झाडं लावली, आणि आम्ही हा प्रयोग केला, संगमनगरमध्ये दिले, तामजाईनगरमध्ये दिले, शाहूनगरमध्ये दिले, त्या सोसायट्यांना की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. तर काही ठिकाणी वयस्कर होते तर ते म्हणले आम्ही खड्डा नाही काढू शकत, आम्ही त्यांना खड्डे काढून दिले. कोणी म्हटले की आम्हाला कुठली झाडं लावावी हे माहित नाही, तर आमच्याकडे तज्ज्ञ लोक आहेत की त्यांनी ती जागा जाऊन बघितली, तिथं कुठलं झाड लावलं तर जगेल त्याचं मार्गदर्शन केलं. काहींनी सांगितले की तुम्ही आम्हाला झाडं द्या, काहींना आम्ही खड्डे काढून झाडं लावून दिली. तर अशा ज्या ज्या ओपन स्पेसेस आहेत, आमचं त्यांना आव्हान आहे की तुमच्याकडे जी ओपन स्पेस अवेलेबल आहे, तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असेल वृक्षारोपण करण्यासाठी ती आमच्यापर्यंत या. आम्ही तुम्हाला झाड पाहिजे तर झाड देऊ, तुम्हाला खड्डे काढून पाहिजे असेल तर खड्डे काढून देऊ, तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मार्गदर्शन देऊ. अशा जर आपण ओपन स्पेसेस सगळ्या कव्हर केल्या आणि त्या कॉलनीमध्ये जर 10 घरं 20 घरं जर असतील तर ते फक्त 3च लोक जरी पुढे आली, कारण 10-20 झाडं जगवण्यासाठी फार लोकांची गरज नसते. जसं सांगितलं की आपल्याकडे पावसाळा संपल्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात आठवड्यातून 5 लिटर जरी पाणी दिलं तरी ते वर्षभर झाड एकदम चांगलं जगतं. अशा कॉलनीतल्या लोकांनी पुढे यावं, आम्हाला संपर्क करावा. आम्ही त्यांची जी काही गरज असेल झाडापासून ट्री गार्ड पर्यंत सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमचा हा उपक्रम आम्हाला यशस्वी करायचा आहे. एक व्यक्ती एक झाड ही आमची योजना आहे आणि आमचा हा उपक्रम आपला हा उपक्रम करायचा आहे. बरोबर. त्यासाठी लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. बरोबर आहे. मला ऍक्च्युली एकच म्हणायचं होतं की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की सातारला आधी पेन्शनरचं शहर का म्हणायचे, तर सातारमधलं हवामान चांगलं होतं. तर सातारकरांना माझ्याकडून पण हेच आव्हान आहे की आपण परत साताऱ्याचं हवामान पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करूयात आपल्या परीनं, जेवढं शक्य होईल तेवढं. आणि त्यासाठी तुम्हाला कोणतीही मदत लागली, तसं पाटील सर म्हणाले तसे आपण त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्यामुळं तुम्ही बिनदिक्कीतपणे त्यांच्याशी बोलू शकता, चर्चा करू शकता आणि आपल्या मार्गदर्शनासाठी वाटाड्या म्हणून कन्हैयालाल राजपुरोहित सर आणि शेरेंद्र पाटील सर, हरित साताराची सगळी टीम आपल्यासोबत नेहमी उभी आहे. तर तुम्ही दोघं आलात आणि वेळ दिलात यासाठी तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू.